नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव येथे पत्रकार मनोज मनपुर्वे हे स्थानिक वर्तमानपत्र आणि युट्यूब माध्यमातून पत्रकारिता करतात. गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री विरोधात त्यांनी बातमी प्रकाशित केली. ही बातमी 24 मार्च रोजी प्रसिद्ध झाली आणि याच बातमीचा राग मनात धरून आरोपींनी थेट पत्रकाराच्या घरावर धाड टाकली. गुरुवारी रात्री 4 दुचाकींवरून सुमारे 8 जण गावात दाखल झाले. त्यांनी पत्रकार मनोज मनपुर्वे यांना घराबाहेर बोलावलं. त्यानंतर शिवीगाळ करत मारहाण केली. इतकंच नाही तर त्यांना जबरदस्ती दुचाकीवर बसवून अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. घरी येऊन तुम्ही बसायचं, तुम्ही रस्त्यावर काय म्हणण्याची कच्ची काय म्हणून धरायला तुम्ही माझ्या घरी यायचं वय. यावेळी पत्रकाराने आरडाओरड केल्यामुळे त्यांची पत्नी आणि ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. आमच्या गावात ढवळाढवळ करू नका, बातमी का टाकली, अशा धमक्या देत आरोपींनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. एकदा झालं, दोनदा झालं, आता उद्या आम्हाला माझा एक वेळेस मार खाला, सण केला तुम्हाला तुमच्या न्यूज मुळे सण केला. घडी घडी मार सण होत नाही आपल्याच्यानं. बरोबर, इंटरफेअर तुमचं गाव नो काय नाही. तुम्ही इथं काय मारायची ती इथं मारून घ्यायची. इंटरफेअर लहान मध्ये करायचं नाही. तुम्हाला न्यूज लावायची तुमच्या तुम्ही हिसाबान लावायचं. मला धुमार लहानच्या याच्यामध्ये इंटरफेअर करायचा नाही. इकडे तिकडे लावू नका तुम्ही. कोणाला तुम्ही लावू नका. मी तुम्हाला आज आम्हाला ऐकून घ्या. आजपर्यंत बातम्या लावायचं पत्रकारचं हे असं तुम्ही एज्युकेटेड कोणी बी राहते. आता कोणी कुठं काय करतात. आम्ही तर मागं पुढे पाहिले असतात. असं नाही केलं, असं मारण पहिलाही केला. दरम्यान हा संपूर्ण प्रकार एका ग्रामस्थांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. ग्रामस्थांनी तात्काळ हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच अर्धापूर पोलीस तात्काळ ऍक्टिव्ह झाले आणि त्यांनी शुक्रवारी सकाळी 2 आरोपींना अटक केली. सर, पत्रकाराचं अपहरण करून त्याला मारहाणीचा प्रयत्न झालेला आहे. काय नेमकी तुम्हाला माहिती आणि काय गुन्हा दाखल होणार आहे? या प्रकरणी अर्धापूर येथील पत्रकार मनोज मन्नापुरे यांनी त्यांच्यासोबत जी घटना घडली याबाबत येऊन मला सर्वस्वी कथन सांगितलेलं आहे. याबाबत आम्ही BNS आणि इतर जे कायदे आहेत त्यानुसार जास्तीत जास्त कडक आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करणार. आरोपी आमच्या ताब्यात आहेत आणि कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. सर, संपूर्ण घटना जी आहे त्याचा व्हिडिओ सुद्धा मोबाईल आलेला आहे. आरोपींना काही अटक केलेली आहे? अटक करणार आहात काय? आम्ही आरोपीला अटक करणार आहोत. 2 आरोपी आम्ही आणलेले आहेत. व्हिडिओ पाहून इतर आरोपींची ओळख पटवून ताब्यातील आरोपीकडून त्यांचे नावं निष्पन्न करून त्यांना सुद्धा अटक करण्यात येईल. या प्रकरणी पत्रकार संरक्षण कायदा, अपहरण आणि इतर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली. एक बातमी टाकली म्हणून पत्रकारावर थेट हल्ला आणि अपहरणाचा प्रयत्न हा प्रकार केवळ धक्कादायकच नाही तर लोकशाहीसाठीही गंभीर इशारा आहे. अतिशय निंदाजनक, गंभीर आणि कायदा सुव्यवस्थेच्या विरोधातली ही घटना आहे. रात्रीच मला मनोज मन्नापुर्वेंचा फोन आला. घटना घडल्यावर त्यांचे व्हिडिओ पाहिले. मी रात्री पोलीस अधीक्षक साहेबांना बोललो, PI साहेबांनाही बोललो. याच्यात समाधानाची गोष्ट हीच आहे की 2 आरोपींना अटक झाले, बाकीच्याही आरोपींना अटक झाली. आज मी त्यांच्यासाठीच पोलीस निरीक्षक साहेबांना भेटायला आलो. हा अपहरणाचा तर प्रयत्न आहेच, त्याच्यानंतर हा दारू माफियाची दादागिरी आहे आणि अशी कुठलीही गोष्ट सहन केल्या जाऊ नये. कायद्याला ती सहनही केल्या जाणार नाही असं मला पोलीस अधीक्षक साहेब आणि PI साहेबांनी सांगितलेलं आहे. आता ते कायदेशीर चर्चा करून यामध्ये किती BNS खाली सिरियस गुन्हे दाखल करता येतील तेवढे गुन्हे दाखल केले जातील असं त्यांनी आश्वस्त केलं आहे. पण पत्रकारावरती हल्ला महाराष्ट्राचं पुरोगामी सरकार कधीही सहन करणार नाही. कडक कारवाई नक्कीच होतील आणि हीच भूमिका राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची आहे. ग्रामीण भागात पत्रकारिता करणे आजही किती धोकादायक आहे हे या घटनेवरून स्पष्ट होते. सत्य मांडणाऱ्या पत्रकारावर असे हल्ले होणं ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. आता या प्रकरणात आरोपींवर काय कारवाई होते हे पाहणं गरजेचं आहे.
काय नेमकी घटना घडली आहे, कोणती बातमी प्रसारित केली होती? मी मनोज मनपूर्वे अर्धापूर तालुका प्रतिनिधी तसेच श्रमिक लोकराजीला काम करतो. तसंच एका वर्तवाहिनीला एका सिटी न्यूज म्हणून प्रसार माध्यम आहे यूट्यूबच, त्या पण वर्तवाहिनीला मी काम करतो एक. आणि मी काल 24 मार्च रोजी मी एक बातमी प्रसारित केली होती की DJ बंद आणि लहानमध्ये दारू विषयावर रोष व्यक्त म्हणून गायकवाड्याचा कायम आहे. ही बातमी छापली होती. तर काल मला एकाचा फोन आला की रात्री फोन 9:30ला फोन आला की बाबा मनोज कुठं, मी घरी आहो, बाहेर या, थोडं तुम्हाला बोलायचं म्हणून मला बाहेर बोलवलं. मी बाहेर आलो. तर बाहेर आल्याच्यानंतर त्यानं मला धक्काबुक्की केली आणि माझा मोबाईल वडवून घेतल्यानं मी परत काय केलं, बाबा माझा मोबाईल द्या, जे काही बातमी आहे मी काही ते विषय तुमच्या विरोधात नाही की कोण्या प्रशासनाचा नाही, मी असं म्हणलो. तर त्याने माझ्या पाठीशी पळाले, मी हाताला धरले आणि मी पळून गेलो. गावातल्या गलीमध्ये गेलो. गलीमधून त्यानं मला गलीतून उचलून आणलं, परत गाडीवर बसवलं आणि आरडाओरडा केला. माझ्या घरचे कुटुंब आले आणि गावकरी आले. या गावकऱ्याच्या समोर मला धक्काबुक्की करून मला गाडीवर बसवून देत होते. आणि नेऊन लहानमध्ये एक कॅलन आहे बसस्टँड रोडला, त्या कॅनलवर 20 जण असे थांबलेले, त्यांच्याकडून आम्हाला माहिती भेटली, तिथून मला मारण्याचा प्रयत्न करणार होते. आता काय मागणी आहे? काय आता माझी अशीच मागणी आहे सर, मी यासारखे असे अनेक पत्रकार आहेत, मी चांगल्या पद्धतीने काम ग्रामीण भागामध्ये कामं करतात. यांनावर असे अन्याय अत्याचार असे होत असल्यानं खरंच पत्रकारिता आम्ही कशा पद्धतीने करावी आणि पत्रकाराला कुठेतरी शासनानं न्याय मिळवून देण्याचं काम करा आणि त्या गुन्हेगारावर योग्य ते कारवाई करावी. असेच 4 ते 5 जण होते, 4 गाड्या आल्या त्या आणि दोनदा मला गाडीवर उचलून गाडीवर बसवलं. तर मी अजून पुढे मारून बाजूला निघालो. कुटुंब आणि गावकऱ्यांमुळे गावकऱ्यामुळे मी वाचलो सर.